नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता 40गाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबरं। राजूरमध्ये श्री स्वामी समर्थ योगा क्लासेसचे भव्य उद्घाटन। डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या हस्ते शुभारंभ। योगातून आरोग्याचा संदेश। राजूरमध्ये स्वामी समर्थ योगा क्लासेसचा शुभारंभ। राजूर येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या पवित्र भूमीवर दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी श्री स्वामी समर्थ योगा क्लासेसचे उद्घाटन उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडले। या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवर व ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। त्यानंतर आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांनी योगाचे शारीरिक व मानसिक व आत्मिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अत्यंत सोप्या आणि प्रभावी शब्दात उपस्थित ग्रामस्थ, महिला, पुरुष तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना समजावून सांगितले। यावेळी योगा क्लासेसचे शिक्षक श्री गोविंद शामराव पवार यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली। योग म्हणजे केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांचे ऐक्य साधणारी जीवनशैली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। उद्घाटन प्रसंगी स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा टिभे मॅडम, संघाचे कोषाध्यक्ष भाळे सर तसेच प्राध्यापक परबत सर, प्राध्यापक पाबळकर सर, डगळे सर यांनीही आपले मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अजय पवार सर यांनी केले। या प्रसंगी न्यायिक मानवाधिकार परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक योगेश पाराथे, राज्य संपर्क प्रमुख ढगे साहेब, राज्य प्रवक्ते अजय पवार तसेच अकोले तालुका उपाध्यक्ष मनोहर लेंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सर्व पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। शेवटी पेढे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। छान शिस्तबद्ध आणि रमणीय वातावरणात श्री स्वामी समर्थ योगा क्लासेसचा उद्घाटन सोहळा यशस्वीरित्या पार पडला। 6:30 ते 7 हा राहील। या काही 5 वर्षापासून ते 21 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी एक वयोगट राहील। त्याच्यानंतर दुसरा वयोगट 21 वर्षाच्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी राहील आणि संध्याकाळी एक बॅच महिलांसाठी राहील, मुलींसाठी आणि महिलांसाठी। आणि ज्यांना ज्येष्ठ नागरिक असतील किंवा वयस्कर व्यक्ती असतील त्यांच्यासाठी आपण संध्याकाळी निवांत हा टाईम ठेवलेला आहे 7:30 ते 7:30। तर योग नावातच आहे। योग केल्यामुळं अनेक म्हणजे आपल्याला काय म्हणतो आपण कोणतंही औषध घेण्याची गरज नाही, सगळ्या व्याधी दूर करतो। योग असू द्या, प्राणायाम असू द्या, सूर्यनमस्कार यांनी सर्वांचे रोगहरण होते, आपलं शरीर सुदृढ राहते, आयुष्यमान दीर्घ होते। एक मन शांत असेल, चित्त व्यवस्थित असेल तर आपल्याला अभ्यासात कुशाग्रता निर्माण होते। योगाचे खूप लाभ आहेत योगाचे। आणि त्यातल्या त्यात दुसरा बाजू म्हणजे योगाचे खूप मोठ्या प्रमाणावरती कॉम्पिटिशन होतात, खूप मोठ्या प्रमाणावरती लांब लांबून मुलं येतात, मुली येतात, कॉम्पिटिटर्स येतात। तर आज ऑलिम्पिकसारख्या ह्याच्यात पण आपला योग हा खेळ तिथं त्यांनी घेतलेला आहे। तर एक स्वप्न कसं आलं का आपल्या इथून कोण तिथपर्यंत जाऊ शकतो, त्याला आपण काहीतरी मार्गदर्शन आपल्याकडून जर होत असेल, आपण जेवढं मार्गदर्शन करता येईल आपण तेवढं त्या विद्यार्थ्यांना करू, म्हणजे जेणेकरून ते तिथपर्यंत तयार होतील। हाच एक हेतू ठेवला। तर धन्यवाद सर्वांनी वेळ काढून उपस्थिती दिल्याबद्दल, सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने येथे संपन्न झाला असं जाहीर करतो। सर्वांना नमस्ते। आज या ठिकाणी स्वामी योगा क्लासेस
या क्लासेसचं उद्घाटन आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या हस्ते झालेलं आहे. डॉक्टरांना आपल्याला एक कार्यक्रम असल्यामुळे आपल्याला ते जास्त वेळ देऊ शकले नाही, परंतु क्लास चालू असताना एखाद्या दिवशी ते अचानक व्हिजिट करणार आहे, तेव्हा आपण सर्वजण या योगा क्लासेस उद्घाटनासाठी उपस्थित राहिलात. मी प्रथमतः ओमी पवार आणि त्यांचं कुटुंबीय यांच्या वतीने प्रथमतः सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले माननीय पवार सर, त्याचप्रमाणे आंबाडे सर, बाबळकर सर, महाराते सर, दगे सर, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट शिंदे सर आणि सर्व ज्येष्ठ नागरिक, त्याचप्रमाणे कानकटे ताई आणि तुम्ही सर्व उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनींनो, आरोग्यम धनसंपदा. आपलं शरीर जेवढं सक्षम असेल तेवढं आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगलं काम करू शकतो, इतरांसाठी आपण उपयोगी पडू शकतो, आपल्या कुटुंबासाठी आपण त्या ठिकाणी मोठा हातभार लावू शकतो. आपणच जर नेहमी आजारी असेल, ताप आला, पोट दुखलं, डोकं दुखलं, नाही का, असे जे छोटे छोटे आजार आहेत हे आपल्याला खूप त्रासदायक ठरतात आणि विद्यार्थी दशेमध्ये आपले 1-2 दिवस त्या आजारामध्ये निघून जातात. आपलं अभ्यासाचं वय असतं, म्हणून या विद्यार्थी दशेमध्ये आपलं शरीर हे सदृढ असणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि पवार सरांनी हा जो क्लास सुरू केलेला आहे, मला खूप आनंद झाला जेव्हा समजलं त्या ठिकाणी योगा क्लास सुरू होतोय. म्हणजे मला असं झालं हा कधी हा पूर्ण होईल आणि कधी त्या ठिकाणी तो उपक्रम सुरू होईल. म्हणून आम्ही म्हणजे तसं पाहायला गेलं तर रात्री 11-12 वाजेपर्यंत या ठिकाणी थांबून हे सगळं काम केलेलं आहे, पुढे सगळी भरती केलेली आहे आणि अजून आपल्याला खूप काम करायचं आहे. आलं लक्षात? तेव्हा महाराजांच्या कृपेने आणि डॉक्टर लहामटे साहेबांच्या सहकार्याने या ठिकाणी आपल्याला छान हा उपलब्ध झालेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने एकदा डॉक्टरांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण मगाशी आपण जे उल्लेख करायचा राहिला, डॉक्टरांचे आभार मानायचे राहिले, पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी खास डॉक्टरांना बोलू. कारण पूर्ण महाराष्ट्रावर त्या ठिकाणी कुणाचं सावट आहे आणि मोठे कार्यक्रम करणे वगैरे हे योग्य वाटत नाही, म्हणून आपण हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. डॉक्टरांनी तसं सांगितलं आहे की आपण कार्यक्रम खूप मोठा आयोजित केला असता, परंतु तशी वातावरण नाही आहे, दुःखाचं सावट आहे. कारण ज्यांनी अकोला तालुक्यासाठी एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे, अकोला तालुक्यावरती एवढं ज्यांचं प्रेम आहे, प्रेम होतं, असे आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अचानक आपल्यातून निघून गेलेले. महाराष्ट्रावर नव्हे देशावरती असं मोठं हे संकट आहे. असो, परंतु दादा ज्यांचं ते काम त्या ठिकाणी महाराष्ट्राने चालू होतं, म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून त्यांचं काम सुरू होत होतं, रात्री 1-2-3 त्यांचं काम चालूच असायचं. नियतीला काही गोष्टी कदाचित मान्य नसेल, पुन्हा एकदा दादांना आपण या ठिकाणी आदरांजली वाहूया. आणि मी स्वामी समर्थ सेवेकरी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हा जो योगा क्लास सुरू झालेला आहे, मी राजूकरांना विनंती करेल की आपले जे लहान मुलं असतील 7वी 8वी 9वी 10वीला शिकणारे, इव्हन कॉलेजला सुद्धा त्यांना ह्या क्लासला पाठवा आणि चांगला अनुभव घ्या. कारण विद्यार्थी त्या मोबाईलमध्ये इतके गुंतून गेलेले, त्या मोबाईलमधला वेळ काढून 1 तास जर योगासाठी दिला तर निश्चित त्या ठिकाणी तुमचं आयुष्य त्या ठिकाणी संपूर्ण होणार आहे.
पवार आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांना शुभेच्छा देतो आणि थँक्यू. आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित आहे ना, योगा क्लासच्या वतीनं आणि पवार परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी श्याम बबनराव पवार, राजूर, अहिल्यानगर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.